जनशक्ती श्रमिक संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मिळतो न्याय. हर्षदाताई काकडे. बांधकाम कामगारांचे मजबूत संघटन करून त्यांना गृहोपयोगी साहित्याचे शेवगाव येथे वाटप. बांधकाम कामगारांची किट व सवलतीच्या नावाखाली सर्रास लुटमार. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार बंधू भगिनींसाठी गेल्या 11 वर्षापासून जनशक्ती कामगार संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जात असून ज्या इमारत व इतर बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळांकडून आपली नोंदणी केली आहे अशा बांधकाम कामगारांना शासनाच्या कल्याणकारी मंडळाकडून शेवगाव येथे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले असून जनशक्ती कामगार संघटनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्यासह जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय दुधाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव लांडे व सचिव अकबरभाई शेख, अशोक ढाकणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले असून इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षेसह त्यांच्या आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने कल्याणकारी मंडळाची स्थापना केलेली असून या मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना निःशुल्क अशी सुरक्षा किट देण्यात येत आहे. किट मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी गोरखधंदा सुरू केलेला असून बांधकाम कामगारांची मात्र सवलतीच्या नावाखाली लुटमार सुरू असल्याने वरिष्ठांनी कामगारांकडूनच माहिती घेऊन संबंधितांवर कारवाईचा बडगा उभारावा अशा प्रकारची मागणी कामगार संघटना करीत आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव.